नमस्कार मित्रांनो, इझी लाईफ ऑफ अमरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माननीय शरद पवार यांची माहिती पाहणार आहोत। शरद पवार साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला। कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे साहेबांचे मूळ गाव। शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे। गोविंदराव हे नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते। पुढे ते बारामती येथे निघाल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले। शारदाबाई या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या। सध्याच्या बारामतीच्या खासदार सौ सुप्रिया सुळे हे त्यांच्या सुकन्या आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत। 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला। येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिले। विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रण दिले। पवारांनी त्या प्रसंगी केलेल्या भाषणांमुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले। त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला। वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले। 18 जुलै 1978 रोजी शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। शरद पवार साहेब राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। 1978 ते 80, 1988 ते 91 व 1993 ते 1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले। राज्यात झंझावात चालू असतानाच त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला। त्यांनी वेगवेगळे मंत्रिपद व्यवस्थित सांभाळली। त्यात विशेष म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या। यावर्षी आपला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सुद्धा त्यांनी लोकसभेला भरभरून यश मिळवले आणि आपली ताकद दाखवून दिली। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये माननीय शरद पवार साहेब यांची माहिती पाहिली। अशा प्रकारचे रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।